4 मुद्दे तर नगर परिषदचे मुख्य आहेतच. पाणी पुरवठा नियमित व्हायला पाहिजे, इलेक्ट्रिक लाईट्स जे आहेत जे रात्री जळतात ते बरोबर पाहिजे, सफाई बरोबर पाहिजे आणि शिक्षण हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे की शिक्षण हा बरोबर जे तिथले रहिवासी आहेत त्यांना मिळायला पाहिजे. आम्ही बघतो की शिक्षणाच्या येथे थोडा पट्ट्याबोळ करून ठेवलेल्या मागच्या सरकारचे जे लोक होते त्यांनी मागे जे बसलेले होते त्यांनी आमची ज्या शाळेमध्ये शिकलेलो आहोत नगर परिषदच्या त्या शाळाच समाप्त झालेल्या आहेत. लगभग 4 ते 5 शाळा बंद पडलेल्या आहेत, ओसाड झालेल्या आहेत. शिक्षणाचा स्तर एकदम खालच्या स्तरावर आला आहे, त्याच्यावर कोणाची कधी लक्ष गेलेलं नाही आहे. तो पूर्ण करणे हा महत्त्वाचा विषय राहणार आहे. आणि जे पार्किंगची व्यवस्था आहे, तुमसरला पार्किंग ही फार मोठी एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे सामान्य माणूस हा एका मोटरसायकलवर जाऊन बाजारात खरेदी करू शकत नाही, त्याला फार परेशानी होते. एक त्याची परिस्थिती आहे. दुसरा, पावसामुळे गावामध्ये जे पाऊस येतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी पाणी भरते, निकासही बरोबर नाही आहे. ती एक परिस्थिती आहे. हे सगळं करण्याकरता मी कटिबद्ध आहे. तुमसरमध्ये राजकारण मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वी विविध पक्षांची येथे सत्ता होती, परंतु असं तुम्हाला वाटतंय का की ज्या पद्धतीने तुमसरचा विकास व्हायला पाहिजे तो झाला आहे? तुमसरचा विकास झाला नाही आहे. येथे बराच राजकारण आहे आणि राजकारण असल्यामुळेच मला वाटते की तुमसरच्या विकासामध्ये, कारण लोक फक्त पैसे वाम मार्गाने कमवण्याकरता तिथे बसतात. त्यांना फक्त पैसे कमवायचे आहेत. तिथे बरेच त्यांनी घोटाळे केलेले आहेत. बऱ्याचशा गोष्टी त्यांनी म्हणजे आपण मानू शकतो की फक्त 3,000ची जी बेंच असते ते त्यांनी 33,000पर्यंत तिचा बिल बनवलेलं आहे. तर हे फक्त घोटाळेच्या मला आजपर्यंत दिसल्यात, विकास तर कुठेच दिसलेला नाही आहे. तेच ठीक करण्याकरता मी या इलेक्शनला पुढे आले. तुम्ही यापूर्वी लोकप्रतिनिधी होते, विविध पदे तुम्ही भूषवलेली आहेत. मतदारांची तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. मतदारांनी तुमच्यावर विश्वास दाखवला, तुम्ही नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेत, तर तुम्ही मतदारांच्या विश्वासावर खरे उतरणार का? मी मागे जेव्हा पदाधिकारी होतो तर माझी जर रिपोर्ट तुम्ही बघितली असेल किंवा तुम्ही माझ्या बाबतीत विचारलं असेल तर मी पूर्ण प्रयत्न केले की मी लोकांच्या विश्वासावर खरं उतरल्या पाहिजे. माझ्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही लागलेला आहे. माझ्यावर कधीही कोणताच चुकीचा आरोप लागलेला नाही आहे. जनतेमध्ये माझ्या विरोधी जे आहेत तेही माझ्याबद्दल बोलताना घाबरतात. त्यांना वाटते की आपण बोलायचं तर काय बोलायचं, या माणसाने कधी काहीच केलं नाही. मी जेही काम केलेलं आहे ते जनतेच्या भविष्याकरताच केलेलं आहे. जनतेचे जे मला जिम्मेदारी जनतेने दिली ती पूर्णपणे मी पार पाडली. हल्ली तुमसरमध्ये जे राजकारण सुरू आहे त्यामध्ये विविध पक्षामध्ये बंड झालेले आहेत, अंतर्गत कल सुरू आहेत. तुम्हाला असं वाटतंय का की याचा सगळा जो फायदा जो आहे तो काँग्रेसला होणार? निश्चितच काँग्रेसला होणार आहे फायदा, असा आम्हाला वाटत आहे. शेवटी मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार? शेवटी मतदारांना हेच आवाहन करणार आहे मी की त्यांनी आपल्या भविष्याच्या, आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करून मत करा. त्यांनी हा नाही विचार करायला पाहिजे की मला आता कोणी फक्त तात्पुरता कोणी दिलासा दिलेला आहे, तात्पुरता माझी एखादी डिमांड पुरी केलेली आहे म्हणून मी त्याला मतदान करीन. आणि त्याच्यामुळे काय होते की जर आपण असा तात्पुरता दिलासामुळे जर मतदान केलं तर निश्चितच आपल्याला त्याचे फार दुष्परिणाम भोगावे लागतात. जसे मी सांगितलं की शाळा बंद झालेल्या आहेत, हॉस्पिटलचा कारभार बरोबर नाही आहे, पाण्याची निकासी बरोबर नाही आहे, मार्केटला पार्किंग नाही आहे, मार्केट रस्त्यावर पूर्ण जे भाजीचे दुकाने लागतात ते रस्त्यावर लागतात. त्याच्यामुळे सामान्य माणूस येऊ जा करू शकत नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळेच उद्भवतात की आपण वेळेवर काहीतरी आपला लालच असतो, वेळेवर काहीतरी आपल्याला वाटते की आपण असं ॲडजस्टमेंट करून टाकू आणि त्याच्यामुळे सगळे प्रश्न उद्भवतात. सर, धनशक्ती विरोधात जनशक्ती ही लढाई आहे का? हो, तिथं लढाई हमेशाची राहिली, आताही आहे. यामध्ये तुम्हाला असं वाटतंय का की जनशक्तीचा विजय होणार? आजपर्यंत जनशक्तीचाच विजय झालेला आहे. बरोबर.